पुणे आणि मुंबई या दोन शहरांदरम्यान दळणवळणावरती हजारो कोटी रुपये खर्च करून अनेक मार्ग उभारण्यात आलेत। मात्र एकाच पावसाने या सगळ्या कामांच्या मर्यादा स्पष्ट केल्यात। मी आता मिसिंग लिंक वरती आहे। तोच मिसिंग लिंक, ज्या मिसिंग लिंकचं काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं होतं। मात्र या पावसामुळे या मिसिंग लिंकच्या वरती असलेल्या डोंगरातून येणारं पाणी थेट या बोगद्याच्या मध्यभागी आलं आणि येताना या पाण्याने सोबत भली मोठी दरड देखील खाली आणली आणि त्यामुळं या ठिकाणी ही अशी परिस्थिती आहे। संपूर्ण राडारोडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र फक्त डोंगरातून मोठे बोल्डर किंवा मोठे दगडच खाली आले आहे असे नाही, तर या ठिकाणी हे जे बांधकाम करण्यात आलं होतं या बोगद्याच्या भोवती जी एक कमान उभारण्यात आलेली होती सिमेंटची, ती कमान देखील दोन्ही बाजूनी खाली आली आहे। ही ती कमान आहे आणि त्याचबरोबर त्या बाजूला जे काही काम होतं ते देखील खाली आलंय। त्या ठिकाणी त्या बांधकामाची पडलेली बाजू आपल्याला पाहायला मिळू शकते आणि इथं या पाण्याला अक्षरशः हे धबधब्याचं रूप प्राप्त झालंय। अक्षरशः भला मोठा धबधबा कोसळावा अशी ही परिस्थिती आहे आणि इथे समोर या पोकलेन मशीनच्या साहाय्याने हे सगळं हटवण्याचं काम सुरू आहे। आतमध्ये बरीच मोठी सामुग्री आहे। या ठिकाणी हे हा जो एक पिलर आहे तो वरून खाली आलेला आहे, तुटून खाली आलेला आहे। तो हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि पुढचे काही तास हे काम असंच सुरू राहील अशी चिन्ह आहेत। मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्ववत झालेली आहे। मात्र पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक अजूनही पूर्ववत झालेली नाही। एक्सप्रेसवे बंद आहे। जुना पुणे मुंबई हायवे जो आहे त्यावरून काही प्रमाणात वाहतूक सुरू झाली आहे। मात्र रेल्वे मार्ग देखील सकाळपासून बंद आहे, कारण लोणावळ्याजवळ रेल्वे ट्रॅकवरती देखील मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे। त्यामुळे ही अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी युद्ध पातळीवरती हे काम सुरू आहे। मात्र पुढचे काही तास या ठिकाणी हा मिसिंग लिंक पूर्ववत होईल अशी चिन्ह या ठिकाणी दिसत नाही आहेत। या सगळ्या परिसरामधला निसर्ग अतिशय संवेदनशील आहे। मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात या ठिकाणी पाऊस पडतो, त्यामुळं जे काही कामं या ठिकाणी होतात किंवा ज्या प्रकल्पांचं या सगळ्या परिसरामध्ये जी काही कामं होतात ती कामं अतिशय योग्य नियोजनाच्या सह करणं गरजेचं असतं। मात्र या पहिल्याच पावसाने हे सगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेत, कारण हे जे काही कॉलम सिमेंट कॉन्क्रीटचे तोडणं या ठिकाणी सुरू आहे ते वरून खाली आलेले आहेत, जे या बोगद्याला एक सुरक्षा कमान म्हणून उभारण्यात आले होते ते या ठिकाणी खाली पडलेले आहेत। हा तो मिसिंग लिंकचा बोगदा आहे। या बोगद्यातून पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहनं प्रवास करतात। मात्र रात्री 3 वाजता जी दरड कोसळली त्या दरडीमुळे या ठिकाणी जे काही बांधकाम पडलं त्यामुळे हा सगळा मार्ग रात्री 3 पासून बंद आहे। त्यामुळं या मार्गावरती जी काही कामं झालेली आहेत त्या कामांबद्दल पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। कॅमेरामन विजय राऊतचं मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।